आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। मला माहिती आहे तुम्हाला रिपोर्ट्स मध्ये काहीच मिळणार नाही, मला खात्री आहे याची। मला असं वाटतं की तुमचा तपास म्हणजे तुम्ही विचार करा, कोणी तुमचा तपास वेगळ्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न तर करत नाहीये ना? नाही, असं काही नाहीये मॅम। मला माहिती आहे की तुमच्या सगळ्यांच्या मनात मणीबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे, पण पोलीस भावनेच्या नाही पुराव्याच्या आधारे तपास करतात। सो मला माझं काम करू दे मॅम। मला वाटतंय की मणीच खरा गुन्हेगार आहे। ठीक आहे, वेळ सांगेल तुमचा संशय खरा ठरतोय का आमचा विश्वास। मी मणीला भेटू शकते? सॉरी मॅम, पण नाही। अंबिका मॅडम, थोडाफार कायदा मला सुद्धा कळतो। मला मणीला भेटण्यापासून तुम्ही मला रोखू शकत नाही, आणि तसं झालं तर मी कोर्टातनं परमिशन घेऊन येईन। त्या सगळ्यामध्ये फक्त या गोष्टीचं मला नक्की वाईट वाटेल की तुमचा माझ्यावर विश्वास नाही। मी रिक्वेस्ट करते थोडा वेळ, तुम्हाला हवं तर तुम्ही तुमचा माणूस माझ्याबरोबर पाठवा, माझी काही हरकत नाहीये। प्लीज। शिंदे। हाँ मैडम। शिंदे, मॅम ना मणीला भेटायला घेऊन जा। बर मॅडम, भेटा तुम्ही। थँक्यू। चला। मनी, मैडम कसा आहेस? ठीक है। तू काळजी करू नको। मला माझी काळजी नाही मॅडम, स्वानंदीची काळजी वाटते। एकतर इतक्या दिवसानंतर आम्ही भेटलो, खरंच खूप खुश होती ती, पण अचानक मला पोलिसांनी अटक केली। मॅडम, माझ्यावर विश्वास ठेवा, मी काही केलेलं नाही। मला हे कळत नाही कशावरून संशय म्हणून मला अटक केलं यांनी। बरं, मी काही घाबरत नाही, मला भीती फक्त या गोष्टीची की स्वानंदीने मला दोषी समजू नये। हे सांगायला मी तुला इथे आले। हा विचार तू करू नको, आम्हाला माहिती आहे तू निर्दोष आहे। आम्हाला म्हणजे मला आणि स्वानंदीला, आणि तू निर्दोष आहे हे सांगण्याचा मी अंबिका मॅडमला खूप प्रयत्न केला, पण ते ऐकायला तयार नाही। तेच तर मॅडम, मी सुद्धा खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा नाहीच विश्वास माझ्यावर। डीएनए टेस्ट करायचं म्हणतात। काय? तुझी डीएनए टेस्ट? म्हणजे यांचा गुन्हेगार मिळत नाही म्हणून तुला इकडे आणून ठेवले, आणि तू कसलाही विचार करू नकोस। म्हणजे तू अरेस्ट झालाय म्हणून माझं आणि स्वानंदीचं मत तुझ्याबद्दल कधीच बदलणार नाही। फक्त तू हिम्मत हरू नकोस, आम्ही तुझ्या बरोबर आहोत, पण तू खंबीर राहा। मार्ग खडतर आहे, पण विजय शेवटी सत्याचाच होतो ना। तुला इथून निर्दोष बाहेर काढण्यासाठी आम्हाला जे जे काही करता येईल ना ते सगळे प्रयत्न करू। फातिमा एका वकिलाशी बोलणार आहे, तुला लवकरात लवकर बेल मिळव। नाही, बेल नको। बेल नको? मॅडम, मला यातून बेलवर नाही, निर्दोष म्हणून बाहेर पडायचंय, आणि हे सगळं माझ्यासाठी नाही मॅडम, स्वानंदीसाठी। स्वानंदीच्या मनात किंचित सुद्धा माझ्याविषयी शंका किंवा संशय येता कामा नये। तू निर्दोष बाहेर येशील, आम्ही तुझी वाट बघू। कोणावर विश्वास ठेवायचा ना काही कळतच नाहीये। मतलब मणी सरांना पोलिसांनी अटक केली, स्वानंदीला हे पटलेलं नाहीये, पण पोलीस पण मूर्ख नाहीयेत ना ग। अंबिका मॅमला मणी सरांच्या विरोधात काही ना काहीतरी क्लू, काही ना काहीतरी प्रूफ सापडलेच असतील ना, म्हणून तर अंबिका मॅमनी मणी सरांना अटक केली ना। ऐसा कुछ नहीं है जेसी,
पोलिसांना फक्त संशय आला तरी ते अटक करू शकतात. एक्झॅक्टली. अगं मला हेच तर बोलायचंय फातिमा, की मणी सर पण संशयित निघाले. ते मणी सर ज्यांच्यावरती स्वानंदीने आपण सगळ्यांनी सगळ्यात जास्त विश्वास ठेवला होता. मग त्यांच्यात आणि दुसऱ्यांमध्ये काय फरक? तिकडे पार्टीमध्ये सगळे संशयित, काही नाही ग, सगळे पुरुष ना सारखेच आहेत. जैसे तू कहा की बात कहाँ लेके जा रही है, और तू मणि सर के बारे में ऐसे बोल भी कैसे सकती है रे? हॉस्टेल साठी आपल्या सगळ्यांसाठी त्यांनी काय केलं हे विसरलीयस का तू? अगं उपकार केले म्हणजे ह्याचा अर्थ हा नाहीये की तो माणूस बलात्कार करू शकतो. अगं दानशूर व्यक्ती पण विकृत असूच शकतो ना. जैसी, तुझे नहीं लगता तू ज्यादा बात कर रही है? तू मणि सर के बारे में बात कर रही है, मुझे तो लगता है तू भूल रही है. ए फातिमा, मी काही विसरत नाहीये. हे मणी सर आहेत ना, पॉलिटिकल फॅमिलीला बिलॉंग करतात आणि ह्या अशा लोकांच्या प्रत्येक उपकारामागे काही ना काहीतरी हेतू, काही ना काहीतरी अपेक्षा असतातच. आणि मला सांग ना, मणी सरांनी काय केलं? त्यांनी त्यांच्या फॅमिलीसाठी स्वानंदीला एकट्याला सोडलंच ना. हाँ तो ठीक है ना, उनकी भी कुछ मजबूरी होगी, लेकिन तू ऐसे नहीं बोल सकती कि उन्होंने स्वानंदी के साथ कुछ गलत किया. ये बहुत सेंसिबल टॉपिक है. तू मला सेन्सिबल बोलायला शिकवू नकोस, कळलं तुला? मला कळतं, मला माणसं ओळखता येतात, मला तेवढी अक्कल आहे. अक्कल? तू ये सब बात कर रही है ना, उससे ही पता चल रहा है तुझे कितनी अक्कल है. हो का? थोडा दिवस थांब, थोडा दिवसात ना गुन्हा सिद्ध झाल्यावर कळेल की माझी अक्कल मोठी की तुझा अंधळा विश्वास आहे. करा यार तुम्ही दोघी, बस करा. मला लई त्रास होतो या सगळ्यांचा. माझ्या मनाचा थोडा तरी विचार करा की तुम्ही मैत्रिणी आहात ना माझ्या, तुम्ही तरी नका ना बोलू असं. आधीच माझ्या आयुष्यातली एक एक व्यक्ती निघून चालली आहे. या केसमुळे लई लोक दुरावली. या केस मध्ये मी इतकी गुंतली आहे ना, ही केस माझ्या आयुष्याचा एक भाग झाली. या केसवर माझं आयुष्य अवलंबून आहे. मी जशी चालते, फिरते, बोलते, श्वास घेते, तितक्या सहजतेने मी ही केस लढतीये. कधी कधी वाटतं नको ही केस, सोडून द्यावं सगळं. पण या केसच्या निकालावर माझ्या आयुष्याची दिशा ठरवली जाणार आहे. मला माहिती आहे अंबिका मॅडम लई चांगले आहेत, त्यांना काळजी आहे माझी. पण त्यांनी मणी सरांना संशयित म्हणून अटक केली आणि त्यांच्या मताप्रमाणे मणी सरांनी मला लई त्रास होतोय. स्वानंदी, आय एम सो सॉरी, प्लीज रडू नको. स्वानंदी शांत हो. हे बघ मणी, मला इमोशनल ड्रामा आवडत नाही. टू द पॉइंट बोलायचं. मला सांग, स्वानंदी बद्दल तुला काय वाटतं? स्वानंदी माझी चांगली मैत्रीण आहे. मला काळजी वाटते त्यांची, जवळची मैत्रीण आहे. आय मीन, मी बोललो ना, स्वानंदी बद्दल मला काय वाटतंय मी शब्दात सांगू शकत नाही, माझ्याकडे शब्द नाहीये. ठीक आहे, आता मी तुला जे दाखवणार आहे ते पाहिल्यानंतर तुला काय वाटतं हे सांगण्यासाठी शब्द शोधून ठेव. हे बघून तुला काय वाटलं होतं? टेन्शन आलं होतं. टेन्शन का? का म्हणजे मॅडम, सुजित आजपर्यंत कधीच कुठल्या मुलीसोबत कमिटेड रिलेशनशिप मध्ये नव्हता. त्याचा कल फक्त मुलींची सोबत मजा मारणे, वापर करणे आणि सोडून. श्रीमंत बापाचा, पॉवरफुल बापाचा मुलगा असल्यामुळे त्याच्या वागण्यामध्ये बेदरकारी असते आणि त्याचा स्वानंदी बद्दलचा कल बघता मला स्वानंदीची काळजी वाटायला लागली होती. स्वानंदी गावाकडून आलेली साधी मुलगी मॅडम. सुजित स्वानंदी सोबतही असं काही करेल या भीतीपोटी मला टेन्शन आलं होतं. क्या बात आहे, मैत्रिणीची केवढी काळजी रे. बरं मला सांग, हे टेन्शन घालवायला तू काय करतोस?
काय करतो म्हणजे असं काही मुद्दाम काही करत नाही. कामाचे विचार आले की जातं टेन्शन. बर, त्या रात्री पार्टीमध्ये सुजित आणि स्वानंदीला एकत्र नाचताना बघून तुला टेन्शन आलं होतं. ते घालवायला काय कामाचा विचार करत होतास? नाही, स्पष्ट आठवत नाहीये. स्पष्ट आठवत नाहीये की रजिस्टर झालं नाही? हे बघ, त्या रात्री सो कॉल्ड आलेलं टेन्शन घालवायला दारूची अख्खी बॉटल रिचवलीस तू, तरी टेन्शन गेलं नाही ना? हो, त्या दिवशी जरा पहिल्यांदाच पाहिलं होतं, जास्तच पाहिलं. पहिल्यांदाच पाहिलास तरी अख्खी बॉटल संपवलीस? हा बात आहे. स्वानंदी तुझी बेस्ट फ्रेंड आहे आणि ती दुसऱ्या एका मुलाबरोबर जास्त कनेक्ट होती. हे बघून पुरुषी इगो दुखावला तुझा, जेलसी निर्माण झाली आणि म्हणून त्याच रागाच्या भरात तू स्वानंदीवरती रेप केलास. बरोबर? काय बोलताय मॅडम, मी असं काही केलेलं नाहीये. एक अख्खा खंबा पोटात गेल्यानंतर माणूस नशेच्या भरात काय करतो ना त्याचा त्यालाही कळत नाही. ज्या मुलीची तू काळजी करत होतास, जिला प्रोटेक्ट करत होतास, जिला बेस्ट फ्रेंड मानत होतास, त्या स्वानंदीवरती दारूच्या नशेत रेप केलास तू. हो मॅडम, मी काही केलेलं नाहीये, मी करूच शकत नाहीये. शुद्धीत तू हे करूच शकणार नाहीस हे तुला माहितीये, म्हणूनच दारूची अख्खी बॉटल रिचवलीस आणि आपण काय करतो याच्या जाणीवा मारून टाकल्यास आणि त्याच नशेत तू हे कृत्य केलंयस. तुला आठवत नसेल किंवा न आठवल्याचं नाटक करत असशील, पण हे नीच कृत्य तूच केलंयस म्हणी. मॅडम, दारू प्यायल्यानंतर माणसाचा मनावरचा शरीरावरचा ताबा सुटत असेल पण मूळ स्वभाव नाही बदलत ना. एक सज्जन माणूस दारू प्यायल्यानंतर कुठलाच गुन्हा करू शकत नाही. मुलीवर अतिप्रसंग तर नाहीच नाही. फार फार तर काय होईल, चालताना अडखळून पडेल आणि स्वतःला इजा करून घेईल, पण मूळ स्वभाव बदलणार नाही. मॅडम, मी तुम्हाला याआधी सांगितलं, आताही परत तेच सांगतोय. त्या दिवशी मी भले दारू प्यायलो होतो पण मला तेव्हाचं सगळं आठवतंय. मी स्वानंदीबद्दल वाईट विचार अजिबात करणार नाही मॅडम. स्वानंदीच काय, इतर कुठलीही मुलगी असेल तरी मी असा विचार करणार नाही. अच्छा, ठीक आहे. जी तुला चढत नाही, जी प्यायल्यावरती तुझा मूळ स्वभाव बदलत नाही ती पी. बघूया प्यायल्यावरती तुझा मूळ स्वभाव किती बदलतो आणि किती नाही, हेच बघायचंय मला. पी पी. सांगितलेलं कळत नाहीये, हिब्रूत सांगू? पी. पण मॅडम, हे पोलीस स्टेशन माझं आहे. इकडे प्रश्न मी विचारणार, आरोपींनी फक्त उत्तरं द्यायची. पी. काय कसं वाटतंय? हे किती आहेत? ग्रेट. आता मला काही प्रश्नांची उत्तरं द्यायची. मला सांग, तू सपोज ऑफिसमध्ये एकटा आहेस आणि एक मुलगी आली ऑफिसमध्ये. मुलगी सुंदर आहे, तुम्ही दोघंच आहात. काय करशील? ज्या कामासाठी आली ते काम करेल आणि ती जाईल. मुलगी सुंदर आहे अरे. मग काय झालं? ती ज्या कामासाठी आली ते काम करेल आणि ती जाईल. ठीक आहे. अजून एक, तू रस्त्यावरनं गाडी चालवतोस, रात्रीची वेळ, अचानक एक मुलगी समोर आली. मुलीने शॉर्ट ड्रेस घातला, ती तुझ्या गाडीजवळ आली, तुझ्याकडे लिफ्ट मागितली, तिने दार उघडलं, खांद्यावरती डोकं ठेवलं. ती शुद्धीत नाहीये, रस्त्यावरती तुम्ही एकटेच आहात. काय करशील? त्यांनी जर पत्ता सांगितला तर त्यांना घरी सोडेन. पत्ता सांगायच्या कंडिशन मध्ये नसेल तर इथे तुमच्या हवाली म्हणजे पोलिसांच्या हवाली करेन. ऑल राईट.
स्वतःची इमेज सॉलिड जपतोस हा तू म्हणी. आता अजून एक प्रश्न. समजा तुला एखादी मुलगी आवडती आणि ती मुलगी दुसऱ्याच एका मुलाला क्लोज होती. तुला आवडत नाही आहे, पण एक क्षण असा आला की ती मुलगी तुला एकट्याला सापडली. तुझ्या मनात बदला घ्यायची भावना आली. बदला घ्यायचा फुल चान्स आहे. काय करशील? मॅडम, प्रेमात कसला आलाय बदला? जिथे बदला आहे तिथे प्रेम नाहीये. जिथे प्रेम आहे तिथे बदल्याचा विचारच येणार नाही. स्वतःला खूप हुशार समजतोस ना म्हणे. मॅडम, मी तुम्हाला हेच सांगतोय, दारू माणसाचा मूळ स्वभाव नाही बदलू शकत. तुम्ही हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करताय ना की दारू प्यायल्यानंतर मी माझ्यातला सभ्यपणा, संस्कार, मर्यादा सोडून एखाद्या मुलीसोबत वाईट वागू शकेन का? नाही मॅडम, हो, मी झोपेत पण असे विचार नाही करत. आणि स्वानंदीबद्दल तर नाहीच नाही. साधी स्वानंदीला उचकी लागली तरी मला त्रास होतो. मी कसा त्यांच्यावर अतिप्रसंग करेन? मॅडम, मी तुम्हाला हेच सांगतोय मगाचपासून, मी काहीही केलेलं नाहीये. स्वानंदीला त्रास होईल, त्या हर्ट होतील, त्यांची बदनामी होईल असं मी कधीच काहीच वागणार नाही. खरंच नाही. शिंदे, येस मॅडम. याला घेऊन जा. काय झालं मॅडम? आपला प्लॅन कामी आला का? बाटलीत उतरला काय हो? सांगितलंय तेवढं करा. याला घेऊन जा. सॉरी मॅडम. चल. इकडं का रे बाबा, का कामाला लावतोस आम्हाला? मॅडमनी एवढी पाजली तरी बी काय बोलला नाहीस. मायला लय वांगाळ केस आहे. कोण आरोपी आहे तेच कळेना. आम्ही आपला आरोपी आणतोय, पुरावे गोळा करतोय, पण ठोस पुरावा काय गावात नाही. आणि आरोपी सुटून जात आहेत. साहेब, मी आरोपी नाहीये. मग नक्की गुन्हेगार कोण आहे ते तरी सांग. सांग की. आईला डोसक फिरायची वेळ आली. सुजित संचित अडकले होती तेव्हा खासदाराची बायको सवता आली होती जामीन घेऊन, आणि त्यात हे पत्रकार आमच्या मॅडमच्या मागे लागलेत. गुन्हेगार हुडका 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 म्हणून. पण खरा गुन्हेगार कोण आहे हे देवालाच ठाव. पांडुरंगा, स्वानंदीच्या प्रकरणातून आपण फायनली सुटलोय, जेलमधून बाहेर आलोय. इसका सेलिब्रेशन तो बनता है बॉस. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मणी आतमध्ये. त्यामुळे इथे बाहेर आपण दोघेच राजा राणी. तू माझा राजा आणि मी तुझी राणी. आता इतके सगळे आनंद एकत्र सेलिब्रेट नाही करायचं तर काय करायचं आपण? म्हणून तुझ्या आवडीचं हे स्टफ मी घेऊन आलेली आहे. आणि तू हे ना फालतू टेन्शन घेऊ नकोस. कुणी बघितलंय नाही बघितलंय, कुणीही पाहिलेलं नाहीये. आत्ता इथे आपण दोघेच आहोत की नाही, त्यामुळे तू माझ्याकडे बघ.
चिअर्स. चिअर्स. आता याची नशा काहीतरी वेगळीच असणार आहे. स्वानंदी, तुम्ही ओळखता ना मला. तुम्ही सांगा ना या पोलिसांना, मी करेन का असं? मी असं करेन का? मॅडम, मी स्वानंदीची शपथ घेऊन सांगतो, मी असं काहीही केलेलं नाहीये. मी काय करू की तुमचा विश्वास बसेल माझ्यावर? मॅडम, ज्या व्यक्तीवर आपलं मनापासून जीवापाड प्रेम असत त्या व्यक्तीला आपण स्वप्नात तरी हर्ट करू का? माझं प्रेम आहे स्वानंदीवर, जीवापाड मनापासून प्रेम आहे. मी स्वानंदीला कधीच त्रास देऊ शकत नाही, पण स्वानंदीला जो त्रास देईल त्याला मी सोडणार नाही.